First poem, A Teenager's Prayer. Each day brings new beginnings, a decision I must make. I am the only one to choose the road that I will take. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो. निर्णय माझे मलाच घ्यायचे असतात. कुठल्या रस्त्याने जायचं ते माझं मलाच ठरवायचं असतं. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Darkened, here it refers to evil, distress, great worry and strain. आपण आयुष्य जगत असताना जे रस्ते निवडतो त्यातले काही रस्ते आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतात किंवा अशाही काही अंधारलेल्या वाटा असतात की ज्या वाटांनी आपण जर गेलो तर आपल्याला अतिशय दुःख, अतिशय ताणतणाव हे देखील सहन करायला लागतात. तर आधीच्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे की रस्ते माझे मलाच निवडायचे आहेत. म्हणजे आपण निवडलेला रस्ता हा आपल्याला यशाकडे किंवा अपयशाकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे इथे आयुष्य जगत असताना आपली जबाबदारी अधोरेखित केलेली आहे. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. आणि म्हणून इथे कवी ईश्वराला प्रार्थना करत आहे की माझे डोळे उघड. माझे डोळे उघड म्हणजे काय, तर मला चांगलं काय वाईट काय हे समजण्याची दृष्टी दे. आणि जर मला ही दृष्टी मिळाली आणि मी सगळ्या गोष्टी या स्पष्टपणे बघू शकलो तर मी योग्य काय आहे हे समजून घेऊ शकेन आणि माझ्यातलं जे सर्वोत्तम आहे ते मी आयुष्याला देऊ शकेन. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Temptation, a strong wish to do something bad or wrong. तर इथे कवी अशी प्रार्थना करत आहे देवाकडे की मला नाही म्हणण्याची शक्ती दे. आता बघा, तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये अनेक मोहाचे क्षण हे तुमच्यासमोर येऊ शकतात. आणि त्याला इथे म्हटलं आहे टेम्पटेशन. एखादी वाईट गोष्ट करण्याची इच्छा होणे. तर तुमच्या अवतीभोवतीचे तुमची मित्रमैत्रिणी किंवा अवतीभोवतीचे इतर लोक तुम्हाला कदाचित वाईट रस्त्यांकडे जाण्यासाठी उद्युक्त करू शकतात. तुम्हाला मोह घालू शकतात, मोहात पाडू शकतात. तर अशा वेळी नाही म्हणता आलं पाहिजे. अशा वेळी नाही म्हणता आलं पाहिजे. तर नाही म्हणता येण्याची शक्ती इथे कवी ईश्वराकडे मागतोय. आणि पुढच्या दोन विभाग काय आहेत? आय माईट कीप माय बॉडी क्लीन, म्हणजे आपलं शरीर शुद्ध किंवा स्वच्छ ठेवणं. म्हणजे इथे काय आहे की मी कुठल्याही व्यसनांच्या आहारी जाता कामा नये किंवा माझ्या चारित्र्यावर कुठल्याही प्रकारचे शिंतोडे उडता कामा नयेत. अशा प्रकारे जगण्याची मला शक्ती दे, असं इथे ईश्वराकडे हा कवी मागणं मागतो आहे. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आणि शेवटी कवी म्हणतो की हे माझं टीन एज आहे. टीन एज म्हणजे काय, तर 13 to 19, 13 ते 19, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पौगंडावस्था. तर या पौगंडावस्थातलं जगणं माझं जेव्हा संपेल
आणि मी जेव्हा मागे वळून माझ्या आयुष्याकडे बघेन तेव्हा मला असं वाटलं पाहिजे की मी हे आयुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे जगलो आहे. आणि हे चांगल्या प्रकारे आयुष्य मला कधी जगता येईल तर विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जेव्हा तू माझ्या शेजारी माझ्याबरोबर असशील, माझ्याबरोबर चालत असशील आणि योग्य अयोग्याचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करत असशील, अशा वेळी हे आयुष्य सगळ्यात चांगल्या पद्धतीने मला जगता येईल असं कवी ईश्वराला सांगतो आहे.